औरवाड कवटेगुलंद मार्गावर बस क्रुझरची भीषण धडक, 14 जखमी. तालुक्यातील औरवाड कवटेगुलंद मार्गावर मंगळवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास विद्यार्थी वाहतूक बस आणि क्रुझर ट्रॅक्स यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात 14 जण जखमी झाले असून त्यापैकी 4घांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी शिरोळ व मिरज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. औरवाड ते कवटेगुलंद दरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या विद्यार्थी वाहतूक बस आणि क्रुझर ट्रॅक्स यांची समोरासमोर धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की बसच्या पुढील चाकाची धडी तुटून मागे सरकली. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. औरवाड पुलापर्यंत तसेच कवटेगुलंद माळापर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे अनेक वाहन चालकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने हे पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रवाना केले. तसेच अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दादेपाशा पटेल, हुजैब जमादार, शरद पवार, मुजम्मेल पटेल, निलेश बने आणि आतिश बने यांनी मदत कार्यात सहभाग घेतला. अपघाताचे नेमके कारण उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. ब्युरो रिपोर्ट SR News 24 कुरुंदवाड.